नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक डॉक्टर गोरक्षनाथ रामदास पिंगळे, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय मखमालाबाद नाशिक या ठिकाणी अर्थशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे। आपण द्वितीय वर्ष वाणिज्य या वर्गातील भारतीय बँक व्यवस्था हा विषय अभ्यासतो आहोत। त्यामध्ये प्रकरण क्रमांक 1 मध्ये भारतीय बँक व्यवस्थेची रचना आपण अभ्यासतो आहोत। मागच्या व्याख्यानामध्ये आपण भारताच्या आर्थिक विकासात बँकिंगची भूमिका काय आहे त्याचा अभ्यास केलेला आहे। तर व्याख्यान क्रमांक 5 मध्ये आपण या ठिकाणी अनुसूचित बँका व बिगर अनुसूचित बँका यांचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, 1949 मध्ये बँकिंग नियमन कायदा जो आहे तो कायदा या ठिकाणी अस्तित्वात आला। भारतातील बँक व्यवसायामध्ये सुसूत्रता आणणं व सर्व बँकांच्या कामकाजावर मध्यवर्ती बँकेचं नियंत्रण प्रस्थापित करणं हा या ठिकाणी 1949च्या बँकिंग नियमन कायद्याचा प्रमुख उद्देश होता। 1949च्या बँकिंग नियमन कायद्यानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला अनेक अधिकार हे प्राप्त झालेले आपल्याला सांगता येतील। चलन निर्मितीचा अधिकार असेल, त्याचप्रमाणे बँकांची बँक म्हणून कार्य करणं असेल, सरकारची बँक म्हणून कार्य करणं असेल किंवा विविध आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांवर भारत सरकारचं प्रतिनिधित्व असेल, असे विविध प्रकारचे अधिकार या ठिकाणी रिझर्व्ह बँकेला मिळाले। या अधिकारांशिवाय व्यापारी बँकांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार, त्याचप्रमाणे अंतिम त्राता म्हणून रिझर्व्ह बँक या ठिकाणी कार्य करते। त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या ठिकाणी व्यापारी बँकांना सूचना देण्याचा अधिकार हा प्राप्त झालेला आहे। व्यापारी बँकांची जी स्टेटमेंट्स आहेत, नफा तोटा पत्रक आहेत, ते तपासण्याचा देखील अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 1949च्या बँकिंग नियमन कायद्यानुसार प्राप्त झालेला आहे। देशातील ज्या अनुसूचित बँका आहेत किंवा देशातील ज्या व्यापारी बँका आहेत त्या बँकांचं अनुसूचित व बिगर अनुसूचित बँका असं 2 भागांमध्ये वर्गीकरण हे करण्यात आलेलं आहे। आता अनुसूचित बँका म्हणजे नेमकं कोणत्या बँका, त्याची व्याख्या या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्र हो, केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार ज्या बँकांचा समावेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934च्या दुसऱ्या सूचीमध्ये करण्यात आलेला आहे, अशा बँकांना अनुसूचित बँका असं या ठिकाणी म्हटलं जातं। आता अनुसूचित बँकांमध्ये बँका खाजगी बँकांचा किंवा व्यापारी बँकांचा अनुसूचित बँकांमध्ये समावेश होण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत। मग या अटी कोणकोणत्या आहेत, त्या अटींचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत। बघा, बँकेचे जे वसूल भाग भांडवल आहे आणि राखीव निधी जे आहे याचं प्रमाण 5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे। अर्थात 2014 मध्ये ही मर्यादा रुपये 500 कोटी इतकी वाढवण्यात आलेली या ठिकाणी आपल्याला सांगता येईल। त्यानंतर बघा, बँक ठेवीदारांच्या हिताची हानी होईल अशा प्रकारे कोणतीही कृती बँकेला करता येणार नाही किंवा बँका ठेवीदारांच्या हिताचं रक्षण करतील अशा प्रकारची हमी संबंधित बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेला देणं या ठिकाणी आवश्यक राहील। त्याचप्रमाणे जर संबंधित बँक सहकारी बँक असेल तर राज्य पातळीवरील सहकारी बँकिंग कंपनी कायद्यानुसार बँकेची कंपनी म्हणून या ठिकाणी नोंद होणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे केंद्र सरकारने मंजुरी दिलेली जी विदेशी बँक आहे त्या विदेशी बँकेचा सुद्धा अनुसूचित बँकेमध्ये समावेश हा केला जातो। त्याचप्रमाणे बँकेचा आर्थिक कारभार जो आहे हा संबंधित बँकेचा आर्थिक कारभार RBIला तपासणी योग्य वाटणं या ठिकाणी आवश्यक असतं। तसेच त्या संबंधित बँकेचं लेखापरीक्षण करत असताना लेखापरीक्षकांनी त्या संबंधित बँकेला सातत्याने दर्जा देणं आवश्यक आहे, तरच अशा बँकेचा कशामध्ये समावेश होऊ शकेल, अनुसूचित बँकेमध्ये समावेश हा होऊ शकेल। आता ह्या सर्व अटी झाल्यानंतर या ठिकाणी अनुसूचित बँकेत समावेश झाल्यानंतर या बँकांना कोणते फायदे मिळतात किंवा कोणत्या सुविधा मिळतात
याचा सुद्धा अभ्यास करणं या ठिकाणी गरजेचं आहे. बघा विद्यार्थी मित्र हो, अनुसूचित बँकांमधील खात्यांना या ठिकाणी सुरक्षितता आणि पतमूल्य जे आहे ते पतमूल्य प्राप्त होत असते, का तर त्यांचा समावेश अनुसूचित बँकांमध्ये केलेला असतो. त्याचप्रमाणे अनुसूचित बँका ज्या आहेत त्या अनुसूचित बँकांना रिझर्व्ह बँकेकडून बँक दराने कर्ज मिळण्यास अशा बँका पात्र ठरतात. आता बँक दर म्हणजे काय, तर रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज देते, रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज देते ते त्याला बँक दर असं म्हटलं जातं. मग अनुसूचित बँकांना त्या ठिकाणी बँक दराने कर्ज मिळण्यास त्या कधी पात्र होतात, ज्यावेळेस त्यांना अनुसूचित बँकांचा दर्जा मिळतो. म्हणजे बँक दराने कर्ज मिळण्याच्या दृष्टिकोनातून अनुसूचित बँकांना मिळणारा जो काही फायदा आहे तो अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा, फक्त अनुसूचित बँकांना रिझर्व्ह बँक अथवा इतर आर्थिक ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांच्या पुनर्वित्त योजनेअंतर्गत पुनर्वित्त सहाय्याचा लाभ जो आहे तो लाभ त्या ठिकाणी घेता येतो. त्यानंतर चौथा महत्त्वाचा फायदा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल तो म्हणजे अनुसूचित बँकांना रिझर्व्ह बँकेकडून प्रथम दर्जाच्या विनिमय पत्राच्या, मी पुन्हा एकदा सांगतो, अनुसूचित बँकांना रिझर्व्ह बँकेकडून प्रथम दर्जाच्या विनिमय पत्राच्या पुनर्वटावणीची सोय या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित बँकांना निरसन गृहांचं सदस्यत्व सुद्धा या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणजे धनादेश वसूल करण्याचं किंवा धनादेशाचं प्रदान करण्याची जी काही भूमिका आहे ती सुद्धा अनुसूचित बँका या प्राप्त करू शकतात. त्यानंतर अनुसूचित बँका केंद्र सरकारकडनं राजकोषीय पत्रांची खरेदी सुद्धा त्या ठिकाणी करू शकतात, परंतु कधी, ज्यावेळेस त्यांना अनुसूचित बँकांचा दर्जा मिळतो तेव्हाच. त्यानंतर बघा, सातवा महत्वाचा जो काही फायदा आहे तो म्हणजे अनुसूचित बँक रिझर्व्ह बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये खाती उघडून आपल्याकडील पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या वर्ग करू शकतात. रिझर्व्ह बँकेची वित्त प्रेषण सुविधा 1975 ही सर्व अनुसूचित बँकांना या ठिकाणी वापरता येते. ज्या बिगर अनुसूचित बँका आहेत त्यांना या सुविधा मात्र वापरता येत नाही. त्यानंतर अनुसूचित बँकेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर निमसरकारी ज्या संस्था आहेत, अनुसूचित बँकेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर ज्या निमसरकारी संस्था आहेत त्या संस्थांना मोठ्या कंपन्या, स्थानिक स्वराज्य संस्था, धर्मादाय संस्था यांच्याकडून ठेवी ज्या आहेत त्या ठेवी स्वीकारता येतात. हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर बघा, अधिक सक्षम व अधिक सुरक्षित अशा प्रकारच्या अनुसूचित बँका असतात इतर बँकांच्या तुलनेमध्ये. म्हणजे इतर ज्या काही खाजगी बिगर अनुसूचित बँका आहेत त्या बँकांच्या तुलनेत अनुसूचित बँका अधिक सक्षम व सुरक्षित समजल्या जातात. हा एक महत्त्वाचा फायदा अनुसूचित बँकांना या ठिकाणी मिळतो. त्यानंतर बघा, अंतिम ऋणदाता किंवा आर्थिक संकटाच्या काळात अंतिम मित्र या नात्याने रिझर्व्ह बँकेची मदत ही अनुसूचित बँकांना प्राप्त होऊ शकते. हा सुद्धा एक महत्त्वाचा फायदा अनुसूचित बँकांचा आपल्याला सांगता येईल. त्यानंतर अनुसूचित बँकांनी आपल्या ग्राहकांसाठी जी काही पतपत्र दिलेली आहेत, कर्जपत्र दिलेली आहे किंवा बँक हमी किंवा धनाकर्ष हे सर्व सरकारी खात्यामध्ये, निमसरकारी संस्थांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही अडचणीशिवाय स्वीकारले जातात. हा दर्जा किंवा ही जी काही सुविधा आहे ही फक्त अनुसूचित बँकांना प्राप्त होते. त्यानंतर शेवटचा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ते म्हणजे अनुसूचित बँकांवर काढले सर्व प्रकारचे धनादेश हे सर्व ठिकाणी स्वीकारले जातात किंवा सर्व ठिकाणी ते स्वीकार्य असतात. ही एक महत्त्वाची बाब या ठिकाणी अनुसूचित बँकांच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल. आता हे झाले फायदे. अनुसूचित बँकांना जी काही विविध बंधनं आहेत त्या बंधनांचा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. बघा, रिझर्व्ह बँकेचे सर्व नियम म्हणजे शाखा सुरू करण्यासाठी किंवा बँक सुरू करण्यासाठी जे काही अटी आणि नियम, बंधनं त्या ठिकाणी त्या संबंधित बँकेवर लादलेले आहेत, अशा प्रकारचे सर्व नियम व बंधनं अनुसूचित बँकांना पाळणं हे आवश्यक असतं. त्यानंतर रोख राखीव निधी व वैधानिक रोखता प्रमाण याबाबतचे सर्व नियम जे आहेत ते सर्व नियम या ठिकाणी अनुसूचित बँकांना बंधनकारक असतात. आता रोख राखीव निधी म्हणजे काय? बघा, प्रत्येक व्यापारी बँकेला आपल्या एकूण मागणी ठेवींच्या आणि मुदत ठेवींच्या काही टक्के रक्कम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ठेवावी लागते.
त्याला रोख राखीवनीचं प्रमाण असं म्हटलं जातं. व वैधानिक रोखता प्रमाण म्हणजे काय? प्रत्येक व्यापारी बँकेला आपल्या एकूण मागणी ठेवींच्या व मुदत ठेवींच्या काही टक्के रक्कम स्वतःजवळ रोख स्वरूपात ठेवावी लागते. अशा प्रमाणाला वैधानिक रोखता प्रमाण असं म्हटलं जातं. हे दोन्ही प्रमाण म्हणजे रोख राखीवनीचं प्रमाण असेल किंवा वैधानिक रोखता प्रमाण असेल, हे ठरवण्याचा जो काही अधिकार आहे किंवा या प्रमाणात बदल करण्याचा जो काही अधिकार आहे तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे. अर्थात या संबंधीचे जे काही नियम आहे हे नियम अनुसूचित बँकांना बंधनकारक असतात असं या ठिकाणी म्हटलं तर फारसं वावगं ठरू नये. त्यानंतर आरबीआयने जाहीर केलेले जे काही नियम आहेत किंवा जे निर्देश आहेत त्यांचं वेळोवेळी पालन करणं या ठिकाणी आवश्यक असतं. म्हणजे अनुसूचित बँकांना ही विविध प्रकारची बंधनं असल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आता ज्या भारतातील ज्या अनुसूचित बँका आहेत त्या अनुसूचित बँकांचं वर्गीकरण कसं करता येतं तर बघा, भारतीय स्टेट बँक ही अनुसूचित बँक आहे. त्याचप्रमाणे 1969ला ज्या प्रमुख 14 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, 1980ला ज्या प्रमुख 6 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, त्यांचा सुद्धा समावेश अनुसूचित बँकांमध्ये केला जातो. त्याचप्रमाणे प्रादेशिक ग्रामीण बँका ज्यांची स्थापना 2 ऑक्टोबर 1975 मध्ये झाली त्यांचा सुद्धा समावेश अनुसूचित बँकांमध्ये केला जातो. त्याचप्रमाणे खाजगी व्यापारी बँका ज्या आहेत, ICICI असेल, HDFC असेल, यांचा सुद्धा समावेश कशामध्ये केला जातो? अनुसूचित बँकांमध्ये केला जातो. त्यानंतर ज्या परकीय बँका आहेत, ज्या विदेशी बँका आहेत ज्यांची नोंदणी परदेशात झालेली आहे परंतु त्या भारतासारख्या देशांमध्ये कार्यरत असतात, अशा विदेशी बँका किंवा परकीय बँका यांचा सुद्धा समावेश हा अनुसूचित बँकांमध्ये केला जातो. तसेच सहकारी बँका, ज्या बँका 1904च्या सहकारी कायद्यानुसार स्थापन झालेल्या आहेत त्यांचा सुद्धा अनुसूचित बँकांमध्ये समावेश केला जातो. बघा, डिसेंबर 2019 मध्ये देशातील अनुसूचित बँकांची जी काही संख्या आहे ती 225 म्हणजे 225 इतकी होती. आता बिगर अनुसूचित बँका म्हणजे काय? तर बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका की केंद्र सरकारच्या आदेशानुसार ज्या बँकांचा समावेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934च्या दुसऱ्या सूचीमध्ये करण्यात आलेला नाही, अशा बँकांना बिगर अनुसूचित बँका असं म्हटलं जातं. बघा, या बँकांना आरबीआयच्या कर्ज, पुनर्वित्त, विनिमय पत्राची पुनर्वटावणी इत्यादी सोयी प्राप्त होत नाही. अर्थात अनुसूचित बँकांना ज्या विविध प्रकारच्या सुविधा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्राप्त होतात अशा कुठल्याही प्रकारच्या सुविधा या बिगर अनुसूचित बँकांना प्राप्त होत नाहीत. त्यानंतर बघा, अनुसूचित बँकांइतकं बिगर अनुसूचित बँकांवर रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण नसतं, पण असं जरी असलं तरी आरबीआयची काही बंधनं मात्र बिगर अनुसूचित बँकांना देखील लागू आहेत. उदाहरणार्थ CRR आणि SLR म्हणजे रोख राखीवनीचं प्रमाण आणि वैधानिक रोखता प्रमाण जे आहे हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार बिगर अनुसूचित बँकांना पाळावं लागतं. आता CRR म्हणजे काय? कॅश रिझर्व्ह रेशो, आणि SLR म्हणजे काय? वैधानिक रोखता प्रमाण, ज्याची व्याख्या मी तुम्हाला मागच्या स्लाइडमध्ये सांगितलेली आहे. अर्थात या बँकांना रोख राखीवनी जो आहे तो रिझर्व्ह बँकेकडे ठेवण्याऐवजी स्वतःकडे ठेवता येतो. ही मात्र एक अट जी आहे ही रिझर्व्ह बँकेने बिगर अनुसूचित बँकांच्या बाबतीमध्ये शिथिल केलेली असल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर बघा, बिगर अनुसूचित बँकांचं वर्गीकरण हे कसं करण्यात आलेलं आहे तर ते आपल्याला सांगता येईल. भारतातील खाजगी बिगर अनुसूचित बँका, तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, प्राथमिक सहकारी पतसंस्था या बँकांचा किंवा या पतसंस्थांचा समावेश 1934च्या आरबीआय कायद्यामध्ये करण्यात आलेला नाही, आणि म्हणून या ज्या बँका आहेत त्या बँकांचा समावेश हा बिगर अनुसूचित बँकांमध्ये केला जातो. तर अशा प्रकारे या ठिकाणी बिगर अनुसूचित बँकांचं वर्गीकरण आपण केलेलं आहे. अनुसूचित बँका आणि बिगर अनुसूचित बँकांचं विश्लेषण या ठिकाणी आपण केलेलं आहे. त्यासाठी विविध प्रकारचे संदर्भ या ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत. धन्यवाद. स्टे होम, स्टे सेफ.